नमस्कार मंडळी, छाया होम किचन या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी मस्त रेसिपी, जे बहुतेक बऱ्याच जणाला ही रेसिपी माहिती नाही आहे. आपण अद्रकपासून सुंठ तयार करणार आहोत. एकदम मस्त रेसिपी आहे. एकदम मस्त अशी रेसिपी घेऊन आलेलो आहेत. म्हणजे आपण या अद्रकीपासून सुंठ बनवणार आहोत. तर तुम्हाला विश्वास नाही बसणार, आपण घरच्या घरी या अद्रकचे सुंठ बनवू शकतो. अगदी सोपी आहे रेसिपी, काही याच्यामध्ये अवघड नाही आहे. तर बाजारात भरपूरसे अद्रक येत आहे. आता सध्या अद्रक स्वस्त आहे बाजारामध्ये. तर अशा अद्रकीपासून आपण घरच्या घरी सुंठ बनवू शकतो आणि वर्षभर ती सुंठ आपण यूज करू शकतो. तर इथे मी वजनी प्रमाणामध्ये 300 ग्रॅम सुंठ आणलेली आहे. प्रकारचे भरीव कंद वापरायचे आहेत. आपल्याला कवळी अद्रक वापरायची नाही आहे, कारण त्यामध्ये भरपूरसं पाणी असतं. त्यामुळे तुम्ही कवळी अद्रक वापरू नका. अशा प्रकारचे भरलेले कंद घ्या आणि अशा प्रकारचे मोठे कंद घेतले तर 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत. कारण या कंदामुळे मध्ये भरपूरशी माती असते, कारण हे जमिनीमध्ये असतात त्यामुळे. तर आपल्याला अशा प्रकारे याचे असे तुकडे करून घ्यायचे आहे या कंदाचे, म्हणजे मध्ये अडकलेली माती आहे ती सर्व निघेल. अशा प्रकारे छान असं चोळत आपल्याला धुवून घ्यायचे आहे. हे पहा किती गढूळ पाणी निघले आहे. त्यानंतर डबल मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यानंतर आपण या पाण्यामध्ये घालणार आहोत. म्हणजे तर पाहू शकता किती मस्त असे कंद आहेत हे. तर आपल्याला अशा प्रकारे यावरची साल काढून घ्यायची आहे. अगदी पिलरच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने अगदी वरचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे. त्यामधली अद्रक वेस्ट जाणार नाही याचे फक्त लक्ष ठेवायचे आहे. अगदी वरचे आपल्याला हे साल काढून घ्यायची आहे. अरे आपण चाकूच्या साहाय्याने अशी स्वच्छ अद्रक करून घेतलेली आहे. तर अशीच मी सर्व अद्रकीच्या वरचं साल काढून घेत आहे अशा प्रकारे. हे पहा, तर पाहू शकता आपण पूर्ण या अद्रकीचे वरचे साल काढून घेतलेले आहेत आणि मस्तपैकी स्वच्छ करून घेतलेले आहे अशा प्रकारे. अगदी थोडेसे साल राहिले तरी काही प्रॉब्लेम नाही. पण त्यानंतर आपण असं पाणी घेणार आहोत एकदम स्वच्छ आणि आपली ही अद्रक त्यामध्ये घालणार आहोत. स्वच्छ रेडी झाली आहे आपली अद्रक आणि त्यामध्ये घालणार आहोत आपण अगदी थोडेसे लिंबू पिळणार आहोत, कारण लिंबामुळे या अद्रकीची ब्लिचिंग होणार आहे मस्तपैकी. अगदी 1 तासासाठी आपण या लिंबाच्या पाण्यामध्ये ठेवणार आहोत. तर पाहू शकता 1 तास आपलं झाले आहे. लिंबाच्या पाण्यामध्ये आपण ही अद्रक ठेवलेली आहे. पूर्ण 1 तास झाला आहे. मस्तपैकी अद्रक आपली ही रेडी झाली आहे. तर ही अद्रक आता आपण या पाण्याच्या बाहेर काढून घेणार आहोत. हे पहा आपली लिंबाच्या पाण्यातूनही आपण 1 तास भिजू घातली होती. मस्तपैकी अद्रक क्लीन झाली आहे आपली. आता या पुढची प्रोसिजर आपण करणार आहोत. त्यानंतर आपण डबल स्वच्छ पाणी घेतलेले आहे. तर आपल्याला ही अद्रक पुन्हा या पाण्यामध्ये घालायची आहे. त्यानंतर आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स यामध्ये घालणार आहोत, ते म्हणजे आपला हा चुना. हा चुना की जो आपण नागिनीच्या पानामध्ये लावून खातो, तोच चुना आहे हा. तर पाहू शकता अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये हा चुना असतो. वेगळं काही नवीन काही इन्ग्रेडियंट्स नाही आहे. जे आपल्या घरात आहे तोच इन्ग्रेडियंट्स हा आहे. चुना हा सर्वांच्याच घरात शक्यतो असतो, जो की आपण नागिनीच्या पानासोबत खातो. हा चुना आपल्याला अगदी अर्धा चमचा मी हा घेतलेला आहे. पाहू शकता यापेक्षा जास्त आपल्याला घ्यायचा नाही आहे. तर हा अर्धा चमचा आपण चुना घेतलेला आहे. तर हा चुना आपल्याला या पाण्यामध्ये घालायचा आहे. आणि ह्या चुना आहे ना, हा
अशापैकी मोडून घ्यायचा आहे, म्हणजे याच्या गाठी राहणार नाहीत. तर पाहू शकता हा असा चुना आहे, हा आपल्याला मोडून घ्यायचा आहे, म्हणजे पाण्यामध्ये आपला मिक्स होईल छानपैकी. पाहू शकता पूर्ण आपण या चुना मस्तपैकी त्याच्या गाठी मोडून घेतलेल्या आहेत. तर पाहू शकता चुन्याची आपली निवळी तयार झालेली आहे. तर ह्या चुन्याच्या पाण्यामध्ये आपल्याला किमान 24 घंट्यासाठी भिजत ठेवायचं आहे. रेडी झाली आहे. पाहता क्षणी लक्षात येत असेल की अगदी बाजारात मिळते तशीच आपली ही सुंठ रेडी झाली आहे. पाहू शकता कलर अगदी सेम विकतच्या मार्केटसारख्याच सुंठेसारखा आपला आला आहे. तर पाहू शकता किती मस्त अशी ही ठिसूळ झाली आहे. पाहता क्षणी लक्षात येत असेल की किती मस्त आपली ही सुंठ झाली आहे. कलरही आपला बदलले नाही, सेम मार्केटमध्ये मिळते तशीच अगदी झालेली आहे. तर पाहू शकता सुकून किती मस्त अशी कडक झाली आहे. तुम्हाला आवाजही ऐकू येत असेल. मस्त अशी कडकशी आपली ही सुंठ रेडी झाली आहे. तर ही सुंठ आपण चहाचा मसाला किंवा गरम मसाला यासाठी यूज करू शकतो. आपण ही सुंठ तुम्ही वर्षभरासाठी यूज करू शकता. मी अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये केलेली आहे, पण तुम्ही यापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये करू शकता आणि वर्षभर हवाबंद डब्यामध्ये ठेवून ती यूज करू शकता. अद्रक ही स्वस्त असते आणि सुंठ ही महाग असते, त्यामुळे नक्की तुम्ही अशा प्रकारची रेसिपी करा आणि वर्षभरासाठी अशी सुंठ रेडी करा. तुम्ही जवळूनही पाहू शकता किती मस्त आपली सुंठे एकदम मार्केट स्टाईल आपली सुंठ रेडी झाली आहे. तर चला मग मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? जर थोडा पण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.